हॅलो गाईज, उद्या आहे माझ्या मुलाचा बर्थडे. तर त्यासाठी मी बनवणार आहे चॉकलेट ट्रफल केक. ट्रफल केक बनवण्यासाठी चॉकलेट स्पॉन्ज असा मी बेक करून घेतलेला आहे. केक आता आपण कट करून घेऊया. इथे मी हे ट्रफल बनवून घेतलेलं आहे. ट्रफल बनवून मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे बघा, छान आपलं ट्रफल हे सेट झालेलं आहे. हे ट्रफल बनवण्यासाठी मी 400 ग्राम डार्क चॉकलेट आणि 200 ग्राम अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर तुमच्याकडे अमूलची फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही मग साधी व्हिप क्रीमही यामध्ये यूज करू शकता. बट अमूल फ्रेश क्रीम टाकली तर ह्याची टेस्ट खूप छान लागते. केक बोर्डला थोडंसं ट्रफल लावून घेऊया. मग त्यावरती आपण केकची लेअर ठेवून घेऊया. शुगर सिरप बनवून घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडंसं चॉकलेट सिरप ॲड केलेलं आहे. शुगर सिरपने केक छान सोक करून घेऊया. आता त्यावरती आपण ट्रफल लावून घेऊया. हे पायपिंग बॅगच्या साह्यानेच लावूया, म्हणजे छान एकसारखं लावल्या जातं. पॅलेट नाईफच्या साह्यानेच हे सर्व स्प्रेड करायचं आहे. आता त्यावरती आपण केकची दुसरी लेअर ठेवून घेऊया. साईडने असं हे ट्रफल आधी लावून घेऊया. शुगर सिरपने केक सोक करून घेऊया. पुन्हा चॉकलेट ट्रफल लावून घेऊया. पुन्हा छान ट्रफल आपण स्प्रेड करून घेऊया. साईडनी ट्रफल लावून घेऊया. केक आता सेट होण्यासाठी आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवूया. गरम पाण्यात पॅलेट नाईफ टाकून आपण याची फिनिशिंग करूया. साईडची फिनिशिंग करून घेऊया. चॉकलेट गनाश बनवून घेतलेला आहे. आपल्या ट्रफल केक वरती आपल्याला हे पोअर करायचं आहे. गरम आहे, सो थोडासा नॉर्मल टेम्परेचर वरती येऊ देऊया. केक मी 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवला होता. आता त्यावरती आपण हे गनाश पोअर करून घेऊया. साईडनेही लावून घेऊया. साईडने लागलेलं गनाश आपण सर्व काढून घेऊया. 10 मिनिटांसाठी केक आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया. पिलरच्या साह्याने छान असं मी चॉकलेट ग्रेट करून घेतलेलं आहे. आता साईडने आपण हे चॉकलेट लावून घेऊया. सर्व साईडने चॉकलेटने मी केक असा कव्हर करून घेतलेला आहे. केक डेकोरेट करून झालेला आहे. तयार आहे चॉकलेट ट्रफल केक. केक आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.